आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासदादा खंदारे यांच्यावर पहाटे 5 वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवरून येऊन पाठीमागून लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेले. अचानकपणे पाठीमागून मानेच्या खाली झालेल्या आघाताने कैलास खंदारे एकदम गोंधळून गेले. त्यांच्या पाठीवर इतक्या जोराचा फटका बसला की त्यांना भोवळ आली, परंतु त्यांनी स्वतःला सावरले. परिस्थितीचा अंदाज घेतला. आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलेली संघर्षाची भूमिका हल्ल्यानंतरही त्यांनी बदलली नाही. कैलास खंदारे हे लहुजी शक्ती सेनेचे अत्यंत लढाऊ आणि जनमानसांमध्ये आदराचे स्थान असलेले नेते आहेत. आरक्षणाच्या चळवळीमध्ये ते आघाडीवर आणि आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात. त्यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता त्यांनी लोकसंवाद न्यूज जवळ व्यक्त केली. आपल्यावर हल्ला होऊन सुद्धा ते नियोजित अहिल्यानगर मधील राहुरी येथील आरक्षण उपवर्गीकरण परिषदेमध्ये सहभागी झाले. चिखलीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला या हल्ल्याबाबतची तक्रार दिली असून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयातून आणि चिखली पोलीस स्टेशन मधून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. सदरची घटना पहाटे 5 वाजता घडली असली तरी बाईकवरून आलेले हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. लवकरच त्यांची ओळख पटेल आणि हल्लेखोर कोण आहेत ते महाराष्ट्राला समजेल, अशा पद्धतीचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. एकूणच सदर घटनेचा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी निषेध केला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे कितीही हल्ले झाले तरी आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ आणखी तीव्र करण्याच्या संदर्भात प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी महाराष्ट्रातील मातंग समाजाला आवाहन केलं आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत राहा लोकसंवाद न्यूज.